तर आज सकाळी उठल्याबरोबर माझी इतकी चिडचिड झाली होती आणि चिडचिड करण्यासारखं काहीच रिझन नव्हतं. मग फटाफट फ्रेश झाले. त्यानंतर खूप मोठं मला इम्पोर्टंट काम आलं होतं. त्याच्यासाठी रेडी वगैरे झाले, फ्रेशन अप झाले. पहिले तर स्किन केअर करून घेतलं आणि काल मार्केटमधून काही नवीन प्रोडक्ट्स आणले होते. ते पण यूज करून बघितले आणि त्याचा रिझल्ट मला खरंच छान वाटला. आणि हे जे प्रोडक्ट्स आहेत हे लोकल आहेत, असं काही ब्रँडिंगचे नव्हते आणि ब्रँड्सच्या प्रोडक्टमध्ये आणि या प्रोडक्टमध्ये खरंच खूप फरक आहे. त्यानंतर मी रेडी वगैरे झाले आणि माझी खूप इम्पॉर्टंट मीटिंग होती. तिकडे गेले. हो, मॉर्निंगपासून माझं डोकं का खराब आहे याचं खूप सिली रिझन आहे. तर जेव्हापासून मी ब्लॉग्स टाकायला लागले आहे, तेव्हापासून माझी फॅमिली, माझे फ्रेंड्स थोडेसे लांब गेले. त्यांना असं वाटतं का मी खूप स्वतःला ग्रेट समजते. तर अशातला काहीच भाग नाहीये. मला आधीपासूनच एकटं राहायला खूप आवडतं. तर मला खूप जणांचे कॉल्स वगैरे पण आले होते, की "काय झालंय तुला? अचानक असं का बिहेवियर तुझं चेंज झालंय, भेटत नाही, काही नाही." तर जेन्युइनली खरंच सॉरी. मला खरंच टाईम नाहीये. त्यानंतर खूप भूक लागली होती म्हणून बाहेरच थोडंसं बर्गर किंगमध्ये खाल्लं. त्यानंतर घरी आले आणि इतकी टायर्ड झाले होते मी. घरी येऊन मस्त चहा वगैरे ठेवला स्वतःसाठी, जेणेकरून माझं माइंड पण फ्रेश होईल आणि झोप पण उडेल. आणि मी जी टायर्ड झाले ते पण माझं निघून जाईल. असं वाटत होतं झोपून घ्यावं, पण झोप तर काय लागणार नाही आणि आता झोपले तर रात्री मला काय झोप येणार. आणि प्लीज माझ्या मनावर कोणीच घेऊ नका. आजसाठी एवढंच. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.